भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते पदावरून सरकारवर टीका केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता। ते सातत्याने सांगत होते की आमची संख्या जास्त आहे की कमी आहे याचा विचार करणार नाही। उपाध्यक्ष पदाची निवड करता मग विरोधी पक्षनेते पदाची निवड का करत नाही असा सवाल भास्कर जाधव यांनी केला। त्यांच्याकडून अपेक्षा आजपर्यंत होती असं वाटत होतं। प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाचे लोक आणि विशेष करून मी सरळच सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता। कारण त्यांना संसदीय कार्यप्रणाली, संसदीय कार्यपद्धती आणि संसदीय कार्यावर ते प्रचंड प्रेम करणारे आहेत असं माझं स्वतःचं मत आहे। त्याच्याबद्दल मला आदर आहे, त्याच्याबद्दल मला आस्था आहे आणि ती आस्था आजही आहे। त्यांनी मला पद दिलं नाही म्हणून नाही, पण ते सातत्यानं सांगत होते की आमची संख्या कमी आहे की जास्त आहे याचा आम्ही विचार करणार नाही। मला असं वाटलं होतं की ते एक प्रकारचे संकेत देत आहेत की भास्करराव शांत राहा, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही हे सगळं करू। परंतु मला खात्री झालेली आहे की या लोकांचा कुठल्याही संसदीय कार्यप्रणालीवर, लोकशाहीवर, घटनेवर कुठलाही विश्वास नाही। विधान मंडळातलेच अधिकारी मला येऊन भेटले होते की जे मी लक्षवेधीबद्दल बोललो त्याबद्दल बोललो आणि लांब कशाला। नियम 105 अन्वये एका दिवसामध्ये 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी लावताच येत नाहीत। फार तर काही जर विशेष बाब म्हणून असेल तर 4-2 लक्षवेधी एका दिवशी लावता येतात। सातत्यानं 35 लक्षवेधी, 21 लक्षवेधी, 24 लक्षवेधी, 20 लक्षवेधी या संदर्भामध्ये बोलायचं नाही का? बोलायचं नाही। आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत एका वृत्तपत्राचा हवाला देत गंभीर आरोप केला। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं सत्ताधारी आमदार विचारतात। पैसे घ्या मात्र माझी लक्षवेधी लावा असा आमदार म्हणत असल्याचा दावा भास्कर जाधवांनी केला। भास्कर जाधव जबाबदार व्यक्ती, त्यांनी अशा पद्धतीने बोलणं कितपत योग्य आहे? भास्कर जाधवांनी फडणवीसांना भेटावं आणि सांगावं, कोणी दोषी असेल तर त्याच्यावर FIR दाखल करणार असं अजित पवार म्हणाले। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल, तोपर्यंत बाजूची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या असं फडणवीस म्हणाले। त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड नाहीच का अशी चर्चा सुरू झाली। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीवर संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत। वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाही। अनेक शिवभक्तांकडून आधीही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असं संभाजीराजे म्हणाले। संभाजीराजेंकडून जीर्णोद्धाराचे फोटोही सादर करण्यात आले। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली। कुणीतरी सांगतं म्हणून कारवाई नको, वाद उकरून काढणं योग्य नाही, समिती स्थापन करून संशोधन करा अशी मागणी पडळकरांनी केली आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी हा राज्यासमोरचा मुद्दा नाही, इतिहास तज्ज्ञांनी यावर मत मांडावं, त्यानंतर सरकार मार्ग काढेल अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली। विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। राहुल नार्वेकरांकडून बनसोडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची मकोका कोर्टातली सुनावणी संपली। कट रचून संतोष देशमुखांची हत्या केल्याचं निकम यांनी म्हटलेलं आहे आणि या प्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आणि या तपासासंदर्भात दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली आहे। गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येणार आहेत। पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी केली। विधान परिषदेत एकनाथ खडसे पुन्हा एकदा मंत्र्यांवर संतापले। सभागृहात फक्त 2 सदस्यांची उपस्थिती असल्यानं खडसेंनी संताप व्यक्त केला। अंतिम आठवडा प्रस्तावाला सर्वोच्च स्थान असूनही सदस्य संख्या नसल्यानं खडसे आक्रमक झालेत। विधानभवन परिसरात तरुणांनी झाडावर चढून आंदोलन केलं। काही काळानंतर पोलिसांनी तरुणाला खाली उतरवलं। पुण्यात शिवसेना उभाटाने बॅनरबाजी केली आहे। ठाणे रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्यात आलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे शरद पवार गटाला रामराम त्यांनी ठोकलेला आहे आणि ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे
माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. पुण्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसलाय. कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसंच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात लवकरच जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार आहे आणि अशी घोषणा त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातून केली. तर 10 दिवसांनी प्रत्येक तालुक्यात जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार आहे. प्रशांत गोरटकरला ठेवण्यात येणाऱ्या कोठडीबाहेरील सीसीटीव्ही देण्याची मागणी जी ती इंद्रजित सावंत यांनी पोलिसांकडे केली. कोर्टाच्या कामासाठी फुटेज देण्याची मागणी जी ती सावंत यांनी केली. पुण्याच्या केशवनगरमध्ये 3 दुकानांना भीषण आग लागली. या आगीत दुकानांमधील साहित्य जळून खाक झालं. दरम्यान अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. कल्याण शिळी रोडवर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली. याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांना बसलाय. विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी 2 तास लागल्यानं दुपारी शाळेत येणाऱ्या मुलांना चक्क सुट्टी द्यावी लागली. परीक्षेच्या तोंडावर शाळा बुडत असल्यानं पालकांनी नाराजी व्यक्त केली. शिमगोत्सवासाठी सुरू केलेला कशेडी बोगदा पुन्हा अंधारात गेला. 80 लाख रुपयांची अनामत रक्कम न भरल्यानं बोगद्यात अंधार आहे. दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असल्यानं तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली जाते. दौंडमध्ये सापडलेली अर्भकं ही भंगाळे रुग्णालयातील असल्याचं समोर आलंय. रुग्णालयातील कचरा भंगारवाल्याला नेण्यासाठी सांगितल्यानं नजर चुकीनं त्यानं त्या बरण्या नेल्या असं स्पष्टीकरण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलं. पुण्याच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता रजेवर असल्यामुळे नागरिकांची कामं आणि ठेकेदारांची बिलं रखडली आहेत. त्यामुळे उपअभियंता हरवलेत. त्यांना शोधून देणाऱ्यास 500 रुपये बक्षीस देऊ असं पत्रक जे ते ठेकेदारांकडून देण्यात आलं. कंटेनर चालकाने ढाब्यावर लावलेल्या गाडीला अचानक आग लागल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. सुदैवानं चालक कंटेनरमध्ये नसल्यानं मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला आणि या पावसामुळे आंबा आणि काजूचं पीक धोक्यात आलं. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं. सिल्लोड तालुक्यातील भवन इथल्या महिला सरपंचावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानं महिला सरपंचानं उपसरपंच महिलेच्या कानाखाली लगावली आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तक्रार देण्याची कारवाई सुरू केली. उन्हाळी सुट्ट्यांसाठी 738 बस सोडण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या जळगाव विभागातील 11 आगारांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. दररोज साधारण 2000 बस फेऱ्या धावण्याचं नियोजन एसटी विभागानं केलं आहे. सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सर्वाधिक नुकसान हे द्राक्षबागेचं झालंय. लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. जायकवाडीतून पैठणसह गंगापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला पाटबंधारे विभागानं थकीत पाणीपट्टी भरली नसल्यानं सील ठोकलं. तब्बल 3 कोटींची थकबाकी असल्यानं पैठणचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास बडे यांना वीरमरण आलंय आणि त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तलाव कोरडं ठाक पडलेला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाणी अटतंय आणि त्यामुळे तलावात मृत माशांचा खच पडला. जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. महिलांना हंडावर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी IAS अधिकारी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली इथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या बदलीने होणाऱ्या रिक्त जागी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी जलवाहिनीवरील व्हॉल्व फुटल्यानं शहरातील पाणीपुरवठा 2 दिवस बंद झाला होता आणि त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं. नाथषष्ठीच्या कालावधीत पैठणमधील प्रसिद्ध असलेलं संत ज्ञानेश्वर उद्यान जे त्या उद्यानात 6889 पर्यटकांनी भेट दिली. त्यातून पाटबंधारे विभागाला 2 लाखांचा महसूल मिळाला. पालघर जिल्हा परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुख्याधिकारी भानुदास पालवेंनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि पाणी पुरवठ्याबाबत अनेक समस्या असताना देखील बांधकाम विभागाला निधी देण्यात आल्यानं पालघरकरांनी नाराजी व्यक्त केली. नंदुरबार जिल्ह्यातील 322 ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील महिला सरपंचांच्या सोडती काढण्यात आल्या.
नंदुरबारमधील नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र ठेकेदाराकडून ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याचं विलगीकरण न करता एकत्रितपणे कचरा डेपोत फेकला जातोय आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी करण्यात येते. साताऱ्यातील सदर बाजार परिसरातील म्हाडा कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं चिमुकलीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कराड पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गहू आणि ज्वारी पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूर शहराकडे विशेष लक्ष द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे केली. याबाबत त्यांनी अजित पवारांना निवेदन देखील दिलं. मार्च एंडसोबत गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या 5 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे 5 दिवसांनी बाजार समित्या सुरू होताच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन भाव कोसळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रमजान ईद जवळ आल्यामुळे मुस्लिम बांधव ईद साजरी करण्यासाठी तयारी करू लागलेत. मालेगावमधील सर्व बाजारपेठा ईदसाठी सजल्यात. सर्वच वस्तूंच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाल्यानं नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय. ईद, गुढीपाडव्यासह आगामी सर्व सणांमध्ये शांतता राखण्याबाबत आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मालेगावात पोलिसांची बैठक पार पडली. यावेळी कायदा हाती घेत गडबड करणाऱ्यांची गय करणार नाही असा थेट इशारा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिला. पुण्याच्या फागणे शिवारात लांडग्याच्या कळपाने हल्ला करत 16 शेळ्या फस्त केलेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान वन विभागाने लांडग्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जी ती वन विभागाने केली. आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी गावात बिबट्यानं संरक्षक भिंतीवरनं उडी मारत 6 कोंबड्या फस्त केल्यात आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते. वर्सोवात एका दुकानात मराठीच्या मुद्द्यावरनं कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद झाला. व्हायरल व्हिडिओची मनसेने दखल घेतली. मनसैनिकांच्या दणक्यानंतर कर्मचारी अखेर वट्टीवर आला. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वनप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हैराण झालेत. प्राण्यांनी पिकांचं नुकसान केलंय. आम्हाला नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात पाप मोचनी एकादशीच्या निमित्तानं विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. भुसावळ शहरातील खडका रोडवरील असलेला नाला प्लास्टिक आणि इतर कचऱ्यानं तुडुंब भरलेला होता आणि हे सर्व घाण पाणी जे ते रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरी आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि त्यानंतर पालिकेतर्फे नाले सफाईला सुरुवात करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील कवठे खुर्द गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. शाळेच्या आवारात बिबट्या फिरताना दिसल्यानं दहशत वाढली आहे. बिबट्याला तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली. बीड पोलीस दलात एका PSIचं निलंबन करण्यात आलं. रणजित कासले असं या PSI रणजित कासले असं त्याचं नाव आहे. तपासाकरता परराज्यात गेले असता पैसे घेतानाचा त्याचा व्हिडिओ समोर आल्यानं त्यांनी लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला. यंदा मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्हा दुष्काळमुक्त झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला. यंदा नाशिकमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे 2 वर्ष टंचाईच्या झळांनी होरपळणाऱ्या नागरिकांची यंदा दुष्काळातून सुटका होते. जळगावमधील दहिगावच्या ग्रामपंचायत कार्यालयात एका युवकाने सामानाची नासधूस केली. युवकाने कर्मचाऱ्यांवर हात उचलून धक्काबुक्की केली आणि या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चोपडा शहरातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुली नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. चोपडा नगर परिषदेची 81% मालमत्ता कर वसुली झाली असून 8 शासकीय कार्यालयांकडे 68 लाख मालमत्ता कर तर 10,25,000 पाणीपट्टी कर थकबाकी आहे. नाशिकच्या ओझरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय. पोलिसांचे 4 पथकं जी आहेत ती आरोपीच्या मागावर आहेत. अकोल्याच्या खारपण पट्ट्यामधील बारूला विभागातील गावांना पाणी टंचाईची समस्या भेडसावते. त्यामुळे स्थानिकांनी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलं. पाणी पुरवठा योजना पुनरुज्जीवित करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
शहापूरमध्ये आंबेडकरी संघटनांकडून शांतता रॅली काढण्यात आली आणि रॅलीनंतर तहसीलदारांनी निवेदन देण्यात आलं. बुधगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं सौंदर्यीकरण केलं जात असताना लोकार्पणाचा लावलेला नामफलक काढण्यात आला. हा फलक पुन्हा लावण्यात यावा या मागणीसाठी उभाटा गटानं उपविभागीय कार्यालयात आंदोलन करत मागणीचं निवेदन दिलं. अकोल्याच्या वाडे गावात एका अनियंत्रित ट्रकने शाळेच्या व्हॅनला धडक दिली. धडकेनंतर ट्रक एका झाडाला आदळला. या घटनेत 10 विद्यार्थी जखमी झाले तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.